बरेच शेतकरी राऊंडअप या तणनाशकाचा वापर करतात, पण बऱ्याच शेतकऱ्यांना राऊंडअप तणनाशक फवारणी केल्यानंतर पण 100% रिझल्ट मिळत नाही. तर 100% रिझल्ट का मिळत नाही? 90% शेतकरी चुकीच्या पद्धतीने फवारणी करतात, चुकीच्या पद्धतीने तणनाशक जे काही राऊंडअप आहे त्या औषधाचं प्रमाण घेतात. तर 90% शेतकरी का चुकतात, कुठे चुकतात, कशा पद्धतीने चुकतात आणि आपण राऊंडअप तणनाशकाची फवारणी कशा पद्धतीने घ्यायला हवी जेणेकरून आपल्याला 100% रिझल्ट मिळायला मदत होईल. तर आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा, कारण तुम्हाला लवकरच म्हणजे अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीची नोटिफिकेशन लवकरच प्राप्त होईल. तर बरेच शेतकरी तणनाशकाची फवारणी करत असताना राऊंडअप या तणनाशकाची फवारणी करतात. तर राऊंडअप या तणनाशकाची फवारणी करत असताना राऊंडअप सोबत बरेच शेतकरी प्रतिपंप एक लिंबू म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स करतात आणि मग फवारणी करतात. बरेच शेतकरी त्याच्यामध्ये युरियाचा वापर करतात, युरिया ऍड करतात, तर त्याची मिक्स करून फवारणी करतात. बरेच शेतकरी राऊंडअप सोबत स्टिकरचा वापर करतात, स्टिकरचा वापर करून फवारणी करतात. पण 90% शेतकरी संपूर्ण चुकीच्या पद्धतीचं म्हणजे प्रमाण आणि संपूर्ण चुकीच्या पद्धतीने जुगाड हाताळतात. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जबरदस्त पद्धतीचा एक राऊंडअप सोबत जुगाड सांगणार आहे आणि तो 100% काम करून जाणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. अर्धवट माहिती जर बघितली तर यात तुमचं नुकसान होऊ शकतं. तर आपल्याला राऊंडअप फवारणी करत असताना 90% शेतकरी कुठे चुकतात ते पहिल्यांदा जाणून घेऊया. 90% शेतकरी राऊंडअप फवारणी करत असताना कोरड्यामध्येच म्हणजे फवारणी करत असतात किंवा जास्तीची ओल असते त्या ठिकाणी फवारणी करत असतात. तर ओल ही जास्तीची नको, ओल असणं गरजेचं आहे पण शेत वापसा कंडिशनमध्ये असायला हवं. पहिला मुद्दा हा. दुसरा मुद्दा, फवारणी करत असताना पाण्याचं प्रमाण जास्तीत जास्त घ्या, म्हणजेच गवत पूर्ण ओलं झालं पाहिजे. गवतावर एक विशिष्ट प्रकारची लेअर पूर्ण तयार झाली पाहिजे जेणेकरून ते जे काही औषध आहे ते पानांमध्ये तर मुळांपर्यंत झिरपत जातं आणि मुळासकट तण नष्ट व्हायला मदत होते. तर बरेच शेतकरी अशा पद्धतीची चूक करतात म्हणजे अर्धवट फवारणी करतात. तिसरा मुद्दा हा आहे, फवारणी करत असताना आपल्याला या ठिकाणी स्टिकरचा वापर करायचा नाहीये, या ठिकाणी आपल्याला युरियाचा वापर करायचा नाहीये. तर मी तुम्हाला एक वस्तू सांगणार आहे, त्याचा वापर आपल्याला राऊंडअप सोबत करायचा आहे. तसंच चौथा मुद्दा हा आहे की बरेच शेतकरी तणनाशकाची फवारणी करत असताना गढूळ पाण्याचा वापर करतात किंवा क्षारयुक्त पाण्याचा वापर करतात. तर प्रामुख्याने क्षारयुक्त आणि गढूळ पाण्याचा वापर आपल्याला या ठिकाणी टाळायचा आहे. स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, पाण्याचं प्रमाण जास्तीत जास्त घ्यायचं आहे. आणि पाचवा महत्त्वाचा मुद्दा, नोझल कॅपचा वापर करूनच तणनाशकाची फवारणी करायची आहे जेणेकरून तुमचा जो काही पीक असेल, जे काही प्लॉट असेल तो स्ट्रेसमध्ये जाणार नाही, पिकाचं नुकसान होणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर राऊंडअप फवारणी करत असताना आपल्याला सुरुवातीला 15 ते 20 लिटरचा पंप घ्यायचा आहे. 15 ते 20 लिटरच्या पंपसाठी आपल्याला 100 मिली एवढे राऊंडअप घ्यायचे आहे. बरेच शेतकरी राऊंडअप फवारणी करत असताना डायरेक्टली म्हणजेच बॉटलमधून औषध घेतात आणि ते पंपात टाकतात. तर ती चूक आपल्याला करायची नाही. पहिल्यांदा बॉटल ढवळून घ्यायची, कारण ग्लायफोसेट नावाचा जो काही घटक असतो तो तळाशी बसलेला असतो, तो मिक्स होणं गरजेचं आहे. तो मिक्स होईल औषधामध्ये तरच आपल्याला तणनाशकाचा रिझल्ट मिळेल. बरेच जण म्हणतात की मला रिझल्ट आला नाही, तर ही चूक करतात बरेच जण. तर औषध ढवळूनच आपल्याला औषधाचा वापर करायचा आहे. तर प्रतिपंप 15 ते 20 लिटरसाठी 100 मिली एवढं औषध घ्यायचं आहे आणि याच्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे चिक शॅम्पू. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल चिक शॅम्पू आपण किती पाऊच घ्यायचं, तर 15 लिटर पंपसाठी आपल्याला 5 पाऊच घ्यायचं आहे आणि जर 20 लिटरचा तुमचा पंप असेल तर आपल्याला या ठिकाणी 7 पाऊच एवढा चिक शॅम्पू घ्यायचा आहे. चिक शॅम्पू काय काम करेल या ठिकाणी, तर जे काही झिंक आणि हार्मोन आहेत गवतामधील तर ते डॅमेज करण्याचं काम करेल. गवत लवकरात लवकर कुमकुवत होईल आणि पिवळं पडायला सुरुवात होईल. जेवढ्यात लवकरात लवकर गवताचे सेल्स डॅमेज होतील तेवढ्यात लवकरात लवकर म्हणजे मुळासकट तण नायनाट व्हायला मदत होईल. खूप चांगल्या पद्धतीचा फॉर्म्युला आहे, नक्की वापर करून बघा. जबरदस्त पद्धतीचा फॉर्म्युला आहे. तर खूप चांगल्या पद्धतीचं तुम्हाला या ठिकाणी 100% रिझल्ट मिळणार आहे. नक्की ट्राय करून बघा. फक्त पिकावर उडणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तर व्हिडिओ आवडल्यास शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत. भेटूया अशाच पुढील महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.